नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशारीराच्या पेपर 2 मधील आज आपण फिजिओलॉजी ऑफ एक्सक्रिशन या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. मागील काही व्हिडिओजमध्ये आपण क्रियाशारीरचे मॉडर्न पॉईंटचे नोट्स बघतोय. ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ते सुद्धा चॅनलवर अपलोडेड आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आज या व्हिडिओमध्ये आपण फिजिओलॉजी ऑफ एक्सक्रिशनशी संबंधित जे नोट्स असतील किंवा जे टॉपिक्स असतील त्या विषयाचे नोट्स आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तसंच जर तुम्ही UT एक्झाम बूस्टर सिरीजमधले जे व्हिडिओ आहेत ते जर पाहिले नसतील तर ते सुद्धा पहा. ते तुमच्या युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरतील. आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर दोन्हीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली शेवटी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. आणि जर कोणाला कोणत्याही विषयाच्या किंवा कोणत्याही टॉपिक वाईज जर PDF स्वरूपामध्ये नोट्स पाहिजे असतील तर त्यांनी नक्की टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्हाला पुढचे डिटेल्स तिथे मिळून जातील. आणि आता येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचे सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे प्रत्येक विषयाचे, तर ते सुद्धा तुम्ही अवश्य पहा. तर फिजिओलॉजी ऑफ एक्सक्रिशन हा तुमचा क्रियाशारीरच्या पेपर 2 मधील एक टॉपिक आहे. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिजिओलॉजी ऑफ एक्सक्रिशन आणि स्पेशल सेन्सेस आणि स्लिप्स आणि ड्रीमला मिळून 3 टॉपिकला मिळून तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी 15 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. तर मग आजचा जो आपला टॉपिक आहे फिजिओलॉजी ऑफ एक्सक्रिशन, तर ह्यावर तुम्हाला एक SAQ फिक्स येणार आहे. एक SAQ सेपरेट यावर विचारला जाणार आहे, म्हणजे 5 मार्क तुमच्या इथे फिक्स होतील. आज जर हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पाहिला व ऐकला तर याच्यावर तुम्हाला MCQ, SAQ, LAQ अशा तिन्ही प्रकारचे प्रश्न आहेत. तर फिक्स एक SAQ आणि एक LAQ सुद्धा येऊ शकतो. तर त्यासाठी हा टॉपिक व्यवस्थित स्टडी करा. ज्या मी गोष्टी व्हिडिओमध्ये सांगत आहे त्याने व्यवस्थित नीट ऐका व फॉलो करा. तर सगळ्यात सुरुवातीला नेम द ऑर्गन्स ऑफ द युरिनरी सिस्टीम अँड राईट द फंक्शन्स ऑफ किडनी. तर ही बेसिक गोष्ट आहे, ते ऑर्गन्स माहिती असले पाहिजे आणि किडनीचे जे मेन किंवा बेसिक फंक्शन्स आहेत ते सुद्धा माहिती असले पाहिजे. तर ऑर्गन्स कोणते कोणते आहेत युरिनरी सिस्टीमचे? किडनी, युरेटर्स, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा. त्यानंतर फंक्शन्स ऑफ किडनी. किडनी परफॉर्म्स सेव्हरल व्हायटल फंक्शन्स बिसाइड द फॉर्मेशन ऑफ युरिन. म्हणजे फक्त फॉर्मेशन ऑफ युरिन न करता ते बाकीचे पण फंक्शन्स करतं, जसं की फिल्ट्रेशन ऑफ ब्लड, रेग्युलेट द ब्लड लेवल्स ऑफ द सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, क्लोराइड अँड फॉस्फेट आयन्स, रिमूव्स द हार्मफुल सबस्टन्सेस फ्रॉम द ब्लड, रेग्युलेशन ऑफ ब्लड व्हॉल्यूम. त्यानंतर रेग्युलेशन ऑफ ब्लड प्रेशर बाय रेनिन एन्झाईम, मेंटेन्स द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द ब्लड बाय रेग्युलेटिंग द लॉस ऑफ वॉटर अँड सोल्यूट्स इन द युरिन. किडनी प्रोड्युसेस हॉर्मोन्स लाईक कॅल्सिट्रॉल, इरिथ्रोपोएटिन, थ्रोम्बोपोएटिन. कॅल्सिट्रॉल ॲक्टिव्ह फॉर्म आहे विटॅमिन Dचा. इरिथ्रोपोएटिन स्टिम्युलेट करतं प्रोडक्शन ऑफ RBCला. थ्रोम्बोपोएटिन स्टिम्युलेट करतं प्रोडक्शन ऑफ प्लेटलेट्सला. त्यानंतर रेग्युलेशन ऑफ ब्लड ग्लुकोज लेवल करतं. त्याच्यानंतर एक्सक्रिशन ऑफ द वेस्ट सबस्टन्सेस लाईक युरिया, युरिक ॲसिड, क्रिएटिनिन, बिलिरुबिन. त्यानंतर एक्सक्रिशन ऑफ द फॉरेन सबस्टन्सेस, जसं की किडनीज एक्सक्रीट हार्मफुल फॉरेन सबस्टन्सेस लाईक टॉक्सिन, ड्रग्स, हेवी मेटल्स, पेस्टिसाइड्स एक्सेट्रा. तर हे होते काही किडनीचे फंक्शन्स जे तुम्हाला माहिती असले पाहिजेत. त्यानंतर आता किडनीचा जो स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे नेफ्रॉन, तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला सेपरेट SAQ विचारू शकतात किंवा LAQमध्ये देखील विचारू शकतात. तर नेफ्रॉन इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. Each kidney consists of 1 to 1.3 millions of nephrons. Each nephron is formed by 2 parts. 2 पार्ट असतात प्रत्येक नेफ्रॉनला, रिनल कॉर्पुस्कल आणि रिनल ट्युब्यूल. रिनल कॉर्पुस्कल हे ब्लाइंड एंड असतं आणि रिनल ट्युब्यूल हे ट्युब्युलर पोर्शन असतो. पहिला रिनल कॉर्पुस्कल, इट इज अ स्पिरॉइडल अँड फ्लॅटन स्ट्रक्चर सिच्युएटेड इन द कॉर्टेक्स ऑफ द किडनी. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द फिल्ट्रेशन ऑफ ब्लड, फॉर्म्स द फर्स्ट फेज ऑफ युरिन फॉर्मेशन. त्यानंतर बेस्ड ऑन द सिच्युएशन ऑफ रिनल कॉर्पुस्कल्स, नेफ्रॉन्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. 2 प्रकार त्याचं क्लासिफिकेशन केलं आहे. एक कॉर्टिकल नेफ्रॉन्स हॅव्हिंग कॉर्पुस्कल्स इन द आउटर कॉर्टेक्स ऑफ किडनी. 85% नेफ्रॉन्स हे कॉर्टिकल असतात. आणि दुसरे जक्स्ट्रा मेड्युलरी नेफ्रॉन्स हॅव्हिंग कॉर्पुस्कल इन द इनर कॉर्टेक्स नियर द मेडुला. रिनल कॉर्पुस्कल इज फॉर्म बाय द ग्लोमेरुलस अँड बोमॅन्स कॅप्सूल. आता ग्लोमेरुलस म्हणजे काय? इट इज अ टफ्ट ऑफ कॅपिलरीज एनक्लोज्ड बाय द बोमॅन्स कॅप्सूल, कन्सिस्ट ऑफ द ग्लोमेरुलर कॅपिलरीज अरायझिंग फ्रॉम द afferent arteriole. Then this arteriole divides into 4 to 5 large capillaries and divided into many small capillaries, and finally these reunite to form the efferent arteriole. त्यानंतर Bowman's capsule. It is a capsular structure enclosing the glomerulus, resembles a funnel with a filter paper, formed by inner layer, visceral layer and outer parietal layer. Space between the visceral and parietal layer is continued as the lumen of the tubular portion. त्यानंतर renal tubule. It is a tubular portion of the nephron. It is the continuation of Bowman's capsule. It is made up of 3 parts: proximal convoluted tubule, loop of Henle आणि distal convoluted tubule म्हणजे DCT. तर renal tubule हे 3 प्रकारचे असतात: PCT, loop of Henle आणि DCT. त्यानंतर proximal convoluted tubule. It is a coiled portion arising from the Bowman's capsule. It is continued as the descending limb of loop of Henle. Loop of Henle काय? Proximal tubule is continued as the loop of Henle, consists of descending limb, hairpin bend and ascending limb. Distal convoluted tubule, it is the continuation of the thick ascending segment, continued as the collecting duct.
तर हा एक त्यांचा पाथ सांगितलेला आहे की सुरुवातीला PCT, तिथून पुढे लूप ऑफ हेनली, मग त्याचा बेंड हेअरपिन बेंड होऊन मग DCT आणि मग कलेक्टिंग डक्ट. तर हे तुम्ही आधी पण 12th शिकलेलं आहे, तेच तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर युरिनिफेरस ट्युब्युल्स, त्यामध्ये नेफ्रॉन, कलेक्टिंग डक्ट आणि डक्ट्स ऑफ बिलिरी. नेफ्रॉनमध्ये परत 2 रिनल कॉर्पुस्कल, रिनल ट्युब्युल. रिनल कॉर्पुस्कलमध्ये परत 2 ग्लोमेरुलस आणि बोमॅन्स कॅप्सूल. आणि रिनल ट्युब्युल्समध्ये जे आपण बघितलं PCT, लूप ऑफ हेनली आणि DCT. तर हेच आपण आता मागे बघितलेलं आहे, त्याचा एक फ्लो चार्ट आहे की कसं लक्षात ठेवायचं. त्यानंतर एक्सप्लेन द डिफिकेशन रिफ्लेक्स विथ द हेल्प ऑफ फिगर, नव कंट्रोलिंग इट आणि फिजिओलॉजी. तर हे टाईप आहे. मी प्रश्न का दिलेला आहे, कारण तुम्हाला एक अंदाज हवा की प्रश्न कसा विचारतात. नाहीतर इथे डायरेक्ट मी देऊ शकलो असतो की डिफिकेशन रिफ्लेक्स, परंतु प्रश्न कशा प्रकारे विचारतात, त्यात काय काय पॉईंट्स इन्क्लूड करतात ते पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर डिफिकेशन रिफ्लेक्सचा प्रश्न आल्यावर तुम्हाला काय लिहायचं आहे, द ॲक्ट ऑफ पासिंग द कंटेंट्स ऑफ द बॉवेल्स आउट ऑफ द बॉडी इज कॉल्ड एज डिफिकेशन. पहिले डिफिकेशनची डेफिनेशन लिहायची. द प्रेझेन्स ऑफ फूड इन द स्टमक कॉजेस द डिस्टेन्शन इन द स्टमक वॉल विच लीड्स टू द क्रिएशन ऑफ मास मुवमेंट्स. This movement pushes the feces into normally emptying rectum. Distension of rectum stimulates the defecation reflex. तर एवढी सोपी पद्धत आहे. आता नेक्स्ट आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया की डिफिकेशन रिफ्लेक्स म्हणजे काय आणि ते कसं होतं. तर डिफिकेशन रिफ्लेक्स इट इज लार्जली अ स्पायनल रिफ्लेक्स mediated via the pelvic nerves. It results in the relaxation of internal and anal sphincter followed by the voluntary relaxation of external anal sphincter. पहिला इंटरनल anal sphincterचं रिलॅक्सेशन होतं आणि नंतर लगेच व्हॉलंटरी रिलॅक्सेशन ऑफ एक्सटर्नल anal sphincter होतं. द डिफिकेशन रिफ्लेक्स ऑकर्स ॲज फॉलो. आता तो कसा होतो ते बघूया. फिसेस प्रोपेल्ड ऑर पुश्ड फ्रॉम द सिग्मॉइड कोलन टू द रेक्टम. तिथून मग रिझल्ट्स इन द डिस्टेन्शन ॲट द रेक्टल वॉल विच स्टिम्युलेट्स द स्ट्रेस रिसेप्टर्स ऑर मेकॅनो रिसेप्टर्स. मग मेकॅनो रिसेप्टर किंवा स्ट्रेस रिसेप्टर स्टिम्युलेट झाल्यामुळं तिथं डिफिकेशन रिफ्लेक्स इनिशिएट होतो आणि मग रेक्टम एम्प्टी होतं. त्यानंतर स्ट्रेच रिसेप्टर सेंड द नर्व इम्पल्स टू द सॅक्रल स्पायनल कॉर्ड. मोटार इम्पल्स फ्रॉम स्पायनल कॉर्ड ट्रॅव्हल अलॉंग द पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स back to the descending colon, sigmoid colon, rectum and anus. Longitudinal muscles of the rectum contract, rectum shortens and the pressure within it increases. This pressure opens the internal anal sphincter. प्रेशर वाढल्यामुळे इंटरनल ॲनल स्पिंक्टर आपण बघितलं की ओपन होतं आणि मग एक्सटर्नल ॲनल स्पिंक्टर इज द इनव्हॉलंटरी कंट्रोल अँड ओपन्स अलाव फिसेस टू बी एक्सपेल्ड थ्रू द ॲनस. अशा प्रकारे एवढ्या सिंपल पद्धतीने डिफिकेशन रिफ्लेक्स होतो. हा व्यवस्थित सिक्वेन्स लक्षात ठेवा. कधी काय रिलॅक्स होतं ते व्यवस्थित लक्षात ठेवा. Amount of bowel movement depends on the diet, health and stress. Normal range of bowel activity 2 to 3 bowel per day. आणि हे जे आत्ता आपण थेरॉटिकल पाहिलं ते ह्या डायग्रामच्या स्वरूपात इथे दिलेलं आहे की कुठून कसं ॲफ्रॉन नर्व फायबर्स, पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबर्स येतात, मग रिफ्लेक्स कुठं जातो आणि मग ते कसं ओपन होतात, रिलॅक्स होतात. तर हा डायग्रामसुद्धा एकदा लक्षात ठेवा. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन. आता आपण डिफिकेशन रिफ्लेक्स बघितला. आता युरिन कशी फॉर्म होते. तर युरिन फॉर्मेशन इज द फंक्शन ऑफ किडनी. Kidney secretes unwanted substances along with the water from the blood as urine. नॉर्मल युरिन आउटपुट किती सांगितलं आहे, डेली 1 to 1.5 लिटर पर डे. MCQच्या दृष्टीने लक्षात ठेवा. युरिन प्रायमरीली कंपोज ऑफ द वॉटर अँड युरिया. आता स्टेजेस किती आहेत युरिन फॉर्मेशनच्या, तर मेनली 3 स्टेजेस आहेत जे तुम्ही 12th बायोलॉजीमध्ये देखील शिकलेलं आहे. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन. ह्या 3 मेन स्टेजेस आहेत युरिन फॉर्मेशनच्या. ह्या थोड्या आता आपण प्रत्येक डिटेलमध्ये बघूया. तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन इट इज द प्रोसेस इन विच वॉटर अँड सम अदर सबस्टन्सेस इन द ब्लड pass from the capillaries of glomerulus into the Bowman's capsule. Very small molecules can pass through this such as water, electrolyte, glucose, amino acid, fatty acid, nitrogenous waste and vitamins. But the substances like calcium, iron, thyroid cannot pass. म्हणजे स्मॉल मॉलिक्युल्स पास होऊ शकतात परंतु हे जे मॉलिक्युल्स आहेत ते पास होत नाहीत. व्हॉल्यूम ऑफ द फिल्ट्रेट फ्रॉम बाय ऑल नेफ्रॉन्स ऑफ बोथ किडनी पर मिनिट, त्याला आपण ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट असं म्हणतो. नॉर्मल GFR किती सांगितलं आहे, 125 ml पर मिनिट किंवा 180 लिटर्स पर डे. या दोन्ही व्हॅल्यूज लक्षात ठेवा. दोन्ही मेजरमेंट्समध्ये MCQला विचारू शकतात. GFR इज डिपेंडंट ऑन द फॉलोइंग. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट जो आपण बघितला तो कशावरती डिपेंड आहे, तर 3 गोष्टींवरती डिपेंडंट आहे. ग्लोमेरुलर कॅपिलरी प्रेशर, कोलॉइडल ऑस्मोटिक प्रेशर आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशर इन द बोमॅन्स कॅप्सूल. त्यानंतर ही जी डायग्राम आहे ती खूप इम्पॉर्टंट डायग्राम आहे. तुम्हाला मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन असेल किंवा काही स्टेजेस विचारले असेल युरिन फॉर्मेशनच्या, तर ही डायग्राम माहिती असणं गरजेचं आहे आणि ती तुम्ही काढणं पण सुद्धा गरजेचं आहे. तर ह्यातमध्ये क्लिअर तुम्हाला समजेल की ग्लोमेरुलस कोणता आहे, ॲफरंट आर्टेरियल कुठून येतं, इफरंट आर्टेरियल कुठे जातं, त्याच्यानंतर ट्युब्युलर पोर्शन कोणता आहे, ते सर्व तुम्हाला या डायग्राममध्ये समजेल. तर ही डायग्राम व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन ही सेकंड स्टेज आहे. इट इज द प्रोसेस इन विच वॉटर अँड अदर सबस्टन्सेस आर रिटर्निंग टू द ब्लड आफ्टर द ग्लोमेरुलर फिल्ट्रेट. 99% of the filtrate is reabsorbed in the segments of renal tubule. Water and other substances like glucose, amino acid, vitamin are completely reabsorbed. These substances move to the interstitial fluid of the renal medulla
मग तिथे 2 टाईपचे मेकॅनिझम्स होतात, एक ॲक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन आणि दुसरं पॅसिव्ह रिॲब्झॉर्प्शन. आता पहिला ॲक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन म्हणजे काय, द मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल अगेन्स्ट द इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंट जे असतं त्याला ॲक्टिव्ह म्हणतात. अगेन्स्ट आहे म्हणजे विरोधात आहे, त्याला एनर्जीची गरज असते. एखाद्या गोष्टीच्या जर विरोधात आपण जातोय तर आपल्याला एनर्जीची गरज असते. जसं की आपण नदीच्या फ्लोच्या विरोधात जातोय तर मग आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागणार किंवा त्याच्या विरोधात एनर्जी अप्लाय करायला लागणार, म्हणून त्याला ॲक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन असं म्हणतात. त्याचं उदाहरण आहे सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फेट, बायकार्बोनेट, ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, हे सर्व त्याचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर दुसरं आहे पॅसिव्ह रिॲब्झॉर्प्शन. द मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स अलॉंग द इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंट. अलॉंग म्हणजे त्याच्या दिशेने, डज नॉट नीड एनर्जी. आता एखाद्याच्या नदीच्या प्रवाहाने आपण जातोय तर आपल्याला कोणताही फोर्स अप्लाय करायची गरज नाही, आपण आपोआप पाण्याच्या दिशेने फ्लो होत जाणार. तर तसंच आहे पॅसिव्ह रिॲब्झॉर्प्शन. त्याचं एक्झाम्पल आहे क्लोराईड, युरिया आणि वॉटर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे साईट्स ऑफ रिॲब्झॉर्प्शन. कुठे कुठे रिॲब्झॉर्प्शन होतं, तर PCTला ग्लुकोज, अमायनो ॲसिड, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, क्लोरीन, युरिया, वॉटरचं होतं. लूप ऑफ हेनलीमध्ये सोडियम आणि क्लोरीनचं होतं. DCTमध्ये सोडियम, कॅल्शियम, बायकार्बोनेट आणि वॉटरचं होतं. त्यानंतर ट्युब्युलर सिक्रिशन ही तिसरी स्टेज आहे युरिन फॉर्मेशनची. इट इज द प्रोसेस इन विच सबस्टन्सेस आर ट्रान्सपोर्टेड फ्रॉम ब्लड इन टू द रिनल ट्युब्युल्स. त्यालाच आपण ट्युब्युलर एक्सक्रिशनसुद्धा म्हणतो. दिस प्रोसेस सर्व्स द 2 मेन पर्पजेस. एकतर वेस्ट रिमूव्हल, जसं की युरिया, युरिक ॲसिड, बाईल ॲसिड्स, अमोनिया, क्रिएटिनिन आर सिक्रेटेड इन टू द रिनल ट्युब्युल्स. आणि दुसरी मेथड आहे किंवा दुसरी पर्पज आहे मेंटेनिंग द ॲसिड बेस बॅलन्स. ट्युब्युलर सिक्रेशन ऑफ द हायड्रोजन अँड बायकार्बोनेट आयन सर्व्स टू रेग्युलेट द pH ऑफ बॉडी फ्लुइड्स. आता विथ ऑल दिस अबाव चेंजेस, जे आपण वरचे सर्व चेंजेस बघितले किंवा जे स्टेजेस बघितल्या त्यानुसार फिल्टरेट असतं ते युरिनकडून युरिन काय करतं, फ्लोज आउट ऑफ द नेफ्रॉन. तिथून ते त्या जे आपण बघितलं PCT, हे लूप ऑफ हेनले, DCT आणि कलेक्टिंग डककडे जातं. तिथून ते रिनल पेल्विसमधून युरेटरमध्ये जातं आणि फायनली युरेटरमधून युरिनरी ब्लॅडरमध्ये जाऊन त्याचं एक्सक्रिशन होतं. तर अशी ती सिम्पल प्रोसेस आहे. त्यानंतर एक शेवटचा पॉईंट आपला राहिलेला आहे फिजिओलॉजी ऑफ एक्सक्रिशनमध्ये, तो म्हणजे मिक्च्युरेशन आणि मिक्च्युरेशन रिफ्लेक्स. द प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन ऑफ युरिन फ्रॉम द युरिनरी ब्लॅडर इज नोन एज मिक्च्युरेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज युरिनेशन. एम्प्टिंग ऑफ द युरिनरी ब्लॅडर इज कोऑर्डिनेटेड बाय द मिक्च्युरेशन रिफ्लेक्स. नर्व्स कोऑर्डिनेटिंग द मिक्च्युरेशन रिफ्लेक्स आर ॲज फॉलोज. कोणत्या नर्व्स इन्व्हॉल्व असतात, तर पहिलं पेल्विक नर्व्समध्ये सेन्सरी फायबर्स फ्रॉम द ब्लॅडर, सेकंड अँड थर्ड सेगमेंट ऑफ स्पायनल कॉर्ड, आणि मोटार फायबर्स सॅक्रल सेगमेंट ऑफ द स्पायनल कॉर्ड, वॉल ऑफ ब्लॅडर. त्यानंतर प्युडेंडल नर्व आहे. नेक्स्ट सेरेब्रम अँड पॉन्स ऑल्सो प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन ओरिजिनेटिंग मिक्च्युरेशन रिफ्लेक्स. सेन्सरी सिग्नल फ्रॉम द सॅक्रल स्पायनल कॉर्ड सेंड होतात पॉन्स आणि थॅलमसला, तिथून ते सेरेब्रल कॉर्टेक्सला सेंड होतात आणि मग इनकन्व्हिनियन्स केसमध्ये सेरेब्रम प्रेझेंट युरिनेशन प्रिव्हेंट्स द युरिनेशन बाय पुडेंडल नर्व, आणि कन्व्हिनियंट केसेसमध्ये सेरेब्रम डिक्रीजेस द मोटार कंट्रोल ओव्हर द स्पिंक्टर आणि मग युरिनेशन होतं. तर अशा पद्धतीने युरिनेशन किंवा मिक्च्युरेशन रिफ्लेक्स होतो. त्यानंतर मिक्च्युरेशन रिफ्लेक्स, युरिनरी ब्लॅडर बिकम्स फुल विथ द युरिन, वॉल ऑफ ब्लॅडर गेट्स स्ट्रेच रिसेप्टर कंडक्ट द सेन्सरी इम्पल्स टू सेकंड अँड थर्ड सेगमेंट ऑफ स्पायनल कॉर्ड बाय पेल्विक नर्व्स. पॅरासिम्पॅथेटिक नर्व फायबर्स इन द पेल्विक नर्व ब्रिंग बॅक द मोटार इम्पल्सेस टू युरिनरी ब्लॅडर. स्पायनल कॉर्ड ऑल्सो सेंड इम्पल्स टू पॉन्स अँड सेरेब्रम. मग तिथून ते स्टिम्युलेशन रिझल्ट्स करतं कॉन्ट्रॅक्शन ऑफ डेट्रुसल मसल ऑफ द ब्लॅडरला. मिक्च्युरेशनची प्रोसेस रिलॅक्सेशन ऑफ एक्सटर्नल आणि इंटरनल युरिनरी स्पिंक्टर होण्याची गरज असते विथ द कॉन्ट्रॅक्शन ऑफ डेट्रुसर मसल. त्यानंतर इफ युरिनेशन इज डिझायर्ड देन सेरेब्रम रिलॅक्सेस द युरिनरी स्पिंक्टर बाय द वे ऑफ स्पायनल कॉर्ड थ्रू पुडेंडल नर्व, आणि वेन एक्सटर्नल स्पिंक्टर रिलॅक्सेस देन ऑनली इंटरनल स्पिंक्टर रिलॅक्सेस अँड युरिनेशन टेक्स प्लेस. म्हणजे एकदा का ते एक्सटर्नल स्पिंक्टर रिलॅक्स झालं की मग इंटरनल स्पिंक्टर रिलॅक्स होऊन युरिनेशन होतं. आफ्टर द नॉर्मल युरिनेशन अबाउट 10 ml युरिन रिमेन्स इन द युरिनरी ब्लॅडर. तर हा होता मिक्च्युरेशन रिफ्लेक्स. तर फिजिओलॉजी ऑफ एक्सक्रिशन या टॉपिकमध्ये तुम्हाला मिक्च्युरेशन रिफ्लेक्स आणि डिफिकेशन रिफ्लेक्सच्या स्टेप्स व्यवस्थित माहिती असल्या पाहिजे. कधी काय रिलॅक्स होतं आणि कोणत्या स्टेप्स होतात ते माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आजच्या ह्या टॉपिकचा आणि ह्या व्हिडिओचा शेवटचा टॉपिक म्हणजे स्टेजेस ऑफ युरिन फॉर्मेशन जे आपण बघितलं ते रिव्हिजन करूया. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, ट्युब्युलर सिक्रेशन आणि ट्युब्युलर रिॲब्झॉर्प्शन. फंक्शनल युनिट ऑफ किडनी नेफ्रॉन. GFR किती सांगितलं आहे, 125 ml पर मिनिट किंवा 180 लिटर्स पर डे, आणि नॉर्मल युरिन आउटपुट किती आहे, 1 ते 1.5 लिटर पर डे. त्यानंतर फंक्शन ऑफ किडनी काय सांगितलं थोडक्यात, ब्लड फिल्ट्रेशन, युरिन फॉर्मेशन, मेंटेन BPI अँड ब्लड pH आणि मेंटेन सोडियम आयन. तर हे होतं फिजिओलॉजी ऑफ एक्सक्रिशन संबंधित संपूर्ण नोट्स. ज्या टॉपिक सिलेबस कॉपीनुसार ज्या पॉईंट्स दिलेले आहेत त्या सर्वच्या आपण आज या व्हिडिओमध्ये नोट्स बघितलेल्या आहेत. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण आपण सर्व पॉईंट्स एकाच व्हिडिओमध्ये घेतले असल्याने तुम्ही आता एकदाच सर्व अभ्यास करू शकता फिजिओलॉजी ऑफ एक्सक्रिशनचा. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा, आणि लवकरच आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचे सुद्धा व्हिडिओ सर्व विषयाचे अपलोड करणार आहे. तर ते सुद्धा तुम्ही अवश्य पाहाल आणि चांगला सपोर्ट द्याल अशी अपेक्षा करतो. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद.
So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.